आज धाराशिवमध्ये रिक्षा चालकांचा संप आहे। विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक हे आक्रमक झालेत। भाडेवाढ, अधिकृत रिक्षा स्टँडची मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। 1,500 ते 2,000 रिक्षा चालक या संपामध्ये सहभागी होत आहेत। रिक्षा चालकांच्या संपाचा प्रवाशांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय धाराशिवमध्ये रिक्षा चालकांनी हा विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे। यामुळे प्रवाशांचे सध्या हाल होत आहेत। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविषयी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची आता पीएमओ कार्यालयाने दखल घेतल्यानंतर हालचालींना वेग आलेला आहे। पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या विरोधात आता चौकशीचा फास आपल्याला पाहायला मिळतोय। आता दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी जे सादर केलं होतं त्यांची आणि त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा आता चौकशी होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण पुणेकरांवरील पाणी कपातीचं संकट हे सध्या तरी टळलेलं आहे। काल पडलेल्या पावसामुळे महिनाभर पुरेल इतका पाणी साठा एकाच दिवसामध्ये जमा झालेला आहे। गेल्या 24 तासामध्ये खडकवासला धरणामध्ये 1.45 टीएमसी इतका पाणी साठा वाढलाय। धरण साखळी क्षेत्रामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली होती। त्यामुळे धरणामध्ये सध्या जवळपास 10 टीएमसी इतका पाणी साठा आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण तुर्तास तरी पुणेकरांवरचं पाणी कपातीचं संकट हे टळलेलं आहे।